माया डोळस पाण्याचा भाऊ माया डोळस आणि गोटे कोण गोटे डोळस आले दिवस काढायला नीतीने निवड ढकलतोय चमू दादा आहे माग हरामी हो बेटा ये पोटाचा प्रश्न आहे माझ्या. तू काय करत होता? कट्स पडत नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आहे शनिवार आणि आपण जाऊ आता इडली खायला. जिथं आपण गावात इडली खाल्ली होती ना तिथं जाणार आहे. भारी इडली तिथं. डेली ब्लॉग खरंच टफ आहे राव. कारण की असं झालंय ना, मला आजारी पडायच्या मार्गावर लागलोय. आवाज पण बसलाय मग पूर्ण आणि मी एडिटिंग करू शकत नाहीये. कारण मी कसं ब्लॉग बनवायला पाहिजे नाही का डेली मध्ये. मला आता कोण मेंटर सुद्धा नाहीये. सो मी एकाला अप्रोच केलं पण त्यांनी मला काही जास्त रिस्पॉन्स नाही दिला. ठीक आहे, आता काय करणार, आपण युट्यूबवर बघूनच शिकतोय. आता जेवढे ब्लॉगर आहे त्यांचं मी डेली कंटेंट बघतोय आणि तसं शिकतोय. आणि आपल्या ट्रिप पण कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहे. कारण की मला पार्टनर कोणीच नाही सापडला अजून. कारण की 50-60 दिवस आपल्याला बाहेर थांबायचे आणि एक जण तरी सोबत पाहिजे ऍटलिस्ट. सगळा खर्च आपण करू ठीक आहे मान्य आहे, पण आपल्याला एक जण तरी हवा. तो पण नाही भेटत आपल्याला. कोण होता हा व्लॉग लेट येणार मग काय टाकून पण फायदा नाही होणार एवढं. चहा केलाय, चहा पिऊ आणि मग आपण इडली खायला जाऊ. आता आमच्या घरातले सगळे योगाला गेलेत. योगाचे क्लासेस आहे आणि पोरग घरात झोपले एकटं आणि कोणच नाही खाली, मी एकटाच आहे. सो ते आल्याशिवाय तर मला जाता नाही येणार. बरेच जण आहे राव ते नोमाद शुभम म्हणून नाही का, असे पूर्ण देश हिंडतात बाहेर. आणि मला महाराष्ट्राच्या बाहेर पडायचं म्हणलं तर भीती वाटते आता. कारण आपल्याला एवढं एक्सपिरियन्स नाही की कसं फिरायला पाहिजे, काय प्लॅनिंग करायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, कोणती प्लेस थांबायला पाहिजे, बऱ्याच गोष्टी आहे याच्यात. काय पॅकेजिंग करायला पाहिजे, रूट कोणता घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे जरा भीती वाटते पहिली फर्स्ट टाइम माझा आता. सो हळूहळू ट्राय करू. जर कोण भेटला ना आपल्याला पार्टनर तर आपण नक्की जायचा प्रयत्न करणार आहे. होप करू कोणतरी भेटायला पाहिजे बस. झाला हो योगा करून? योगा किती झाला का? किती तास करते योगा? 1 तास. 1 तास बाबू. जातो मी गावात. रितेश रोडला आपल्याला त्याला घेऊन जायचं इडली खायला. इडलीला बाहेर लागली तिथली गावातली आमची. इथं तुम्हाला इडली दाखवतो. सगळ्यात भारी इडली. नाथब्रह्मापेक्षा चांगली इडली. नाथब्रह्माची इडली लई रवा आहे, पोटात फक्त दुखत आहे त्यांनी नंतर खाल्ल्यानंतर. तेज भाऊ कुठे आहे? तो मित्र कुठे आहे? सीए कुठे आहे? सीएचा भाऊ आहे इथं दुकानावर. सीएचा भाऊ आहे. होय. तू काय करत होता? कट्स पडत बरगाडी एक झाले बॉडी मारतो काय याची तू. आता टू व्हीलर येतोय. टू व्हीलर गावात द्यायची त्याला. आता आमच्या इथे बैलगाडा घाट आहे, त्याच्यात टोकन चालू आहे काढायचं. तेच झालं जायचं. आणि त्याच्या शेजारीची इडलीवाला आहे. मग आपल्या गाडीत रितेश येईन आता. कुठं इडली ती? कुठं रे? ओके. इडली नाही, सोडाची चव नाही घालवा पाहिजे. इडली नाही मग इडली म्हणजे काय? इडलीचा भाऊ. कंट्रोल. कसं आहे माइंड आपलं. इडली खायला आलेलोय. रितेश घे ताडी इडली. चांगली तिथे घे. हे वडा नाही खास राव. वडा इडली एवढं खास नाही वाटत.
मला नाणेकरची भारी वाटली उलट. पीठ पीठ एवढं नाही खास याचं. पाहून टेस्ट भारी द्यायची. टेस्ट चांगली आली तुला. मला तर प्लेन प्लेन लागतंय डायरेक्ट. एक काय नाथ ब्रह्माला एकाच लगेच आहे. तुला याची इडली आवडली का? लय भारी म्हणला कायची इडली भारी द्यायची. आपल्याकडे पाणी होती की बाटली तोंडा चाप घालवलंय. तू येतो इकडलं काय नव्हतं जाऊ नये अण्णा. तो वडा दास वाटत स्पंच डायरेक्ट स्पंच वडा आहे रे त्याचा. त्या डाळ शोधायला होती मला. डाळ शोधायला लागत होती. स्पंच वडा आहे तो पुणे जिल्ह्यात असं एकमेव वड्यावाला स्पंच वडा घ्यायचं. अन्न मागत एवढं नाही खायचा वडा याचा. नाणेकरचा एक नंबर वाटला मला बाई इडली आणि वडा. एवढंच नाव कोविड सेंटर होतं देवगावातलं या साईडचं. फक्त निवासी इथं आणि महाराजांचं मंदिर आहे. हे ना रे मंदिर आहे माग. वैकुंठ मंदिर आहे इथं बाई. जेवढं वर्ष आहे ना बैठलं नाही ना मी आपले गाथा मंदिर. जितकाळ बैठलं ना तितकाळ गाथा मंदिर बैठले मी. इथून तिथंच वापरत होतो मी. 14 दिवस काय देत होतो मी. 14 दिवस 14. अजून माझ्या फोटो येतो. ते फोटो काढून ठेवलेला. दाढी एवढी वाढलेली बाई तेवढ्या वेळाने चालतो तिथं. कटाळलो होतो. मेंटल टॉर्चर काय असते ना इथं आलं कळलं होतं मला. एका ठिकाणी बांधून ठेवलं होतं. खायला प्यायला सगळं चांगली व्यवस्था होती. गव्हर्नमेंटचं डॉक्टर बिक्टर सगळं होतं बरं का. सगळं एका रूम मध्ये म्हणलं. हा ना मग हे कटाळायचं जीवाशी येत आहे. जीवाशी नाही रडा आलं तर नंतर मी. आज आपल्याला फक्त पर्सनल 2-3 काम आहे. ती काम झाले की नंतर आपण डायरेक्ट बिल बुक आणायला जाऊ. इडली एक नंबरची फालतू लागली मला तर. काही इडली आवडली पण नाही. हा म्हटलं इडली लय भारी आहे. याची इडली तोंडाची चव घालवली तिने किंवा. आज जर रितेश भाऊ यांचे मित्र नाही आले. प्रणय भाऊ काळोखे जिगरी मित्र आहे यांचा. पुतण्याला अरे तू 2005 रे. नाही नात्याने काय नात्याचं बोल ना. रितेशने मग कशी मनोगत व्यक्त केलं. त्याच्या मनातली इच्छा. त्याच्यावर अत्याचार किती व्हायचा पण काय ऑन कॅमेरा काय बोललाय काय 2 टाइम मला सुका समृद्ध खातोय ऑन कॅमेरा बोलत नाही फक्त सुका समृद्ध. आता जाऊ दे रे. कशाला उगाच काढाय तुम्हाला काय तुम्ही उसाठी माडाला. लक्ष्मणनी पण सांगितलं त्याच्या व्यथा सगळ्या. पण काय मार रेकॉर्डचं बटन दाबायचं विसरलो मी ना. तू सगळा गावला होता बरोबर. काल पण पाण्यावर लाटला होता काय त्याला. ज्या दिवशी जास्त असेल त्या दिवशी पाणी असतं. कर्म से ही कांड होता है. तुमच्याकडं भरून आत पाणी भरून भेटल म्हणून तुला पण चॅप्टर नाही. माय कर्म चांगले. समज रहे हो माणूस जगतोय कासाठी 2 टाइम जेवण्यासाठी. ते मला भेटतंय. गरुडा सीएचे छोटे बंधू बघा इथं. इथं दाबलंय. अरे तेच भाऊ तर मी केपीयू चालाय. रितेश तर गेला. त्याला थोडं काम आहे. आपल्याला थोडं काम आहे ते करून येऊ. आता आपल्या जरा आपल्या भावासोबत जरा पर्सनल मीटिंग आहे. ते झाल्यानंतर आपण बिल बुक आणायला जाणार आहे. लवकर बिल बुक पण आणायचे. कारण बिल बुक पैसे देऊन ठेवलेले आहे मी. त्यांनी मला फोनच नाही केला. छापून ठेवलेले. जवळपास 1-2 आठवडे आले असं मी त्याला पैसे दिलेले. आता आला पण वैभवच्या इथं. वैभवचं शॉप. वैभव कंटेंट आहे भाई. सांगू का काय विसरलो. पहिलं गाडीतून सांगताना विसरलो. परत आज जाऊन बसलो. परत बाहेर आलो.
आता काय काय करणार? बरोबर तेच म्हणलं ना, म्हणून तर म्हणणार पक्का ब्लॉगर. लोकांना सिक्वेन्स कळायला पाहिजे ना. जे ब्लॉगर्स आहेत ते कोणती पण गोष्ट पहिल्यांदा एकदा स्वतः एक्सप्लोर करतात, नंतर परत तिथं मागे जातात आणि मग परत शूट करतात. हे मी बघितलं. अरे सगळ्याच करतात. विसरलो काय करणार? आता आपण तर काय केलं होतं राजस्थानच्या ह्याच्यात, झाडाला लटकवले होते आमच्या. चला घरी जाऊ. आणि रितेश यांनी बरीच पोरं आहे, त्यांना घेऊन जाऊ. आमच्या घाटात आहे ना आता बैलगाडा घाटाचं नियोजन आहे. सो आपल्याला ते जायचंय. बिल बुकवाला म्हणला की 1 तासाभरांनी या नंतर नाही 20 मिनिटांनी या म्हणा ना तो. हा 20 मिनिटांनी म्हणला, मग तेव्हा जाऊ. बोय बोय सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून पण नाही होत रे. बघितलं तर बहीण नाही बघितलं काय माती खायची का आता मी? समज रहे हो? घरची म्हणा लागले येडबिड झाले, मोबाईल घेऊन येतात. आईला एक जण मला तिथूनच म्हणला येड झालं. येड व्हायला लागतंय. पोटाचा प्रश्न आहे माझ्या. अबे साले कभी पोटा पाण्यासाठी करायला लागतं का नाही? बरोबर मेहनत करायला. प्रिंटिंग वाला अण्णा म्हणला मला वेळ लागेल, तो मला बाहेर गेलाय. 20 मिनिटांनी ये म्हणलाय. सो आपण 20 मिनिटांनी जाऊ, तोपर्यंत आपण घरी जाऊ मग. आणि पोर आहे आपल्याला जायचंय घाटात. आमच्या बैलगाडा घाटाचं आहे नियोजन चालू आहे आता. बैलगाडा घाट सो एवढं जाम ऊन लागतं ना. आता 12:30 वाजल्यात आणि अक्षरशः गाडी तापते लई. अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचा अध्यक्ष रितेश भाऊ. अजून कोण कोण आहे? नंबरकारी नंबरकारी के वेदांते का? के चम्मूचा पार्टनर कमला संघ गेलेला आहे. त्यांना काय बोलय 1% चार्जिंग पुढे गेला. आणि के पियुसला का नाही घेतला? गेला ना दुकानावर कुठे आता होता मागाशी. बाय बाय टाटा गुड बाय गया. एवढं झालं काय? खरं सांग 100% तुला चिम का नाही करायचं? खरं सांग. काय अरे काय बोलत घरी बसून काय त्याला बोलता येते का? जावा नुसतं रील बघत असतो, नुसतं रील बघतो. आणि ते कडवं नाही का ते ढापलेलं ते दाखव, ते वाचून सांगतो तुला. दिवस काढायला निवड ढकलतोय. चमू दादा आहे माग. हरामी हो बेटा. खरं सांग, तुला चिम देत का नाही? खरं सांगायचं. तुला बरंच वाटतं. समज रहे हो? पिवड्याच चालू आहे अजून मारा. काय पिवड्याला पण जोडतात. मला वाटतं आणि फोन केला, आता परत फोन केला म्हणलं ये परत लवकर. लहान ना ते छापताय ना ते बिल बुक, त्या अन्नाची गणेश नगरला देऊन टाकल. काय रस्त्यात कोण आला काय जाणार त्याला? शाबाश बेटा. रेडिओची गरज नसेल. नाही त्याला अर्जे ढकलता दिवस नाही. रेडिओ आहे ना मन्या सुरू आहे. त्याच्या संग माया डोळस मन्याचा भाऊ माया डोळस. आणि गोट्या कोण? गोट्या डोळस शूट आउट भंगारवाला. आपले बिल बुक छापले पाहिजे. या साईडला दुकान आहे. तर गाडी पुढं लावलीत आणि माग गाडी लावली आणि पुढं त्याचं शॉप आहे. याचं शॉप पण कळत नाही. परत पुढं आहे आणि अन्नाची भाषा एकदम तेलगू आहे. आंध्रावाला आहे काय माहिती.
त्याच्या लक्षात नाही पैसे दिले नाही दिले काय माहिती कोणची भाषा यायची आंध्रावाला आहे ती बाई म्हणली पैसा पैसा आईला दिले की म्हणला तुला दावडा देऊ का त्या अण्णाला फोन केला अण्णा म्हणला दादा यांना याला का याला का काय हा काय वेगळं बोलतात ती म्हणलं शिवाय त्याचं काय मला येतो मिळून 1300 रुपयात 10 छापले ते 1300 रुपयात लक्षाला घ्यायचा का लक्षाला घ्यायला जाऊ ना सर्वज्ञ प्रोव्हिजन स्टोअरचे प्रोप्रायटर लक्ष्मण भाऊ काळोखे लक्ष्मण बेर्डे लक्ष्मण भाऊ काळोखे यांना आपण आणत जाणार आहे आणि आपण जाणार दिवस काढा आता परत पुढं घाटात ना घाटात जाऊ चला मोजमाप करायचं आज घाटात तो आपण टेडी का आम्ही चाललो आम्हाला घरा येतो का असाच दिवस काढाय घाटाचा आता घाट नाही का यात्रा नाही गावाची आपल्या तुला माहिती असतं का नाही म्हण्या का पे म्हण्या का पे गेला पळून गेला कोणतरी टेडी दिला पाहिजे टेडी दे तुला टेडी नाही तुला दगड दिला तो दगड घे कहाँ पे घाट पे जा रहे हैं आना जल्दी और गरीब है कष्ट करून मोठं होणार मधले आम्ही शेठ तुमच्यासारखे याच्यात नाही आला आम्हाला काय बाप दादांनी नाही दिला आम्हाला कष्टाने कमवून आता मोठे होणार ये दो भाइयों ने होटल पे 20-20 रोटियां तोड़ी थी एक ने खाई थी 20 रोटी एक ने खाई थी 19 रोटी मग तुला खायला काय होते हम देख रहे थे हम चबा रहे थे कांदा इथूनच आहे आपल्या रोड जायला बापरे आता एक व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला कशी माहिती का घाटात चांगलं काम केलं झालाय का घाट सगळा केलाय का होय आळूले मोठं केलं रे यांनी एवढेच बापरे एवढंच लयच मोठं आहे भाऊ एवढेच जास्त आहे मोठा आळ आहे घाट पण चांगला केला त्यांनी खोदला रे अख्खं खोदून लेवल केलं अख्खी हे पण मागं न्याल थोडं जरा स्टेज याच वेळेस सेंटरला घेतला सेंटर घेतला एकदम शेतकऱ्या बस असं नाही का असं बसायला आई यावेळेस ऊन लई अरे यावेळेस किती ऊन लागते पण भाई आता किती ऊन लागत आहे वाईट झाली की यांची तयारी सगळ्यांनी मी हा फक्त हे करायचं आता स्टेज बांधलेला आहे यांनी फक्त वरचं छत टाकणार इथं ते करणं बोंगे वगैरे साऊंड लावतील आणि पूर्ण काम झालेलं आहे ओके फक्त आता थोडं टचअपच काम राहिलं यांचं ऊन बाई उन्हाबद्दल काहीतरी करायला पाहिजे होतं यांनी ऊन लय लागत ऊन चांगलं केलं यांनी आता एकदम व्यवस्थित आहे घाट ते घाटाचा पुढचं आहे ना ते रिंगण असतं ना बैल जायचं ते पण चांगलं मोठं आहे स्टेज पण मोठं केलेलं यावेळेस जाऊ बंदी ना बंदी सगळे पैसे घ्यायचे गाववाले नाही का माहिती सगळ्या गावातून गाड्याला 2-2 हजार रिटर्न काहीच नाही तेव्हा देऊन फुकट भरवलं ते आहे नाही आमच्या आपल्या लोकांना आवडलं की
किती लोकांनी पैसे दिले रे ती फुकटची आवडी मग? फुकटची इथून चालू झालं पहिलं घाट आपण दिलं हा ना फुकट हा 1 रुपया पण नव्हता घातला. मग असंच करा पाहिजे लय पैसे घेऊन काय फायदा आहे रे परवडा पाहिजे ना पुढल्याला पण ज्यांचं पळत नाही त्यांनी का तोंड वाढायची का मग हा? सगळे पैसे घ्यायचे त्याचे कष्ट करतात त्यांचं. नाही बरोबर आहे फक्त सावलीचं आहे ना करा बहुत सावली झालं ना एकदम बसायला पण लय भारी वाटण रे खेळ लय मोठा आहे आपला पार्किंग पण बरीच मोठी आहे गायरान मोकळं इथं मग पार्किंगच पार्किंग किती गाड्या लावा तर तुला खेळलं काय नाही होते येडा म्हणतात तुम्हाला यांची बाटली ती बावली बघितलं हा म्हणलं रे मला अबगी बघ बघ पकड पकड काय त्या भीती वाटते तुला खरं आप में इतनी डेयरिंग कैसे भीती तर वाटते तुला तुम्हाला घरी सोडू का आता हा रोल डे सोड रोडला तू कुठं झालाय कष्ट करायला? कष्ट आवडत थोडं जरा भेटायचे का रे आलो जाऊन भेटलो सकाळच्या इडली जेवण ती मी काय इडली चारली या काय तोंडाचं बरा वाटोळ करून टाकली त्या इडलीमध्ये राणीकडची इडली एक नंबर राव सगळ्यात जास्त की चला डावा चला आम्हाला करून झाली येडा आहे काय जा आता घरी घरी मीठ भात खा मीठ भात कुठं तू भात काय झालाय यांना सोडला आता तावडा जायचं थोडं काम आहे थोडं म्हणलं पर्सनल मीटिंग आहे आमच्या का ऑल सेट आजची सगळी कामं झाली आपली आता घरी जाऊ डायरेक्ट किती वाजता काय माहिती राव गाड्याला पण चार्जिंग नाही आता 2 वाजून 39 मिनिटं आलेले गरम पण लय बेकार झाले आज ऊनच लई गाडी इतकी तापलीत ना आता की बसूशी वाटत नाही आलो आम्ही आमच्या घरी दादा चक्क बातमी बघायला लागला काढा झोपा कवर पण किती वजन कमी झालं आज काय खातो तू काय खातो घरी आलतो जेवतो आता भूक लागली होती मला जास्त जेवणात काय आहे भाजी आहे चपाती आहे
आणि कॉलोनी. जेवण करून झालेलं आहे आमचं आता. आम्हाला आता करायचं चहा. दुपारचा 3:30 वाजता चहा. किती वजन कमी झालं तो? 1 किलो तर झाले. 61 होतं. तू म्हणली कमी झालंय. 70 आणि 71 होतं. आता तुम्हाला येडं बनवते बाई. मी सांगितलंय यांना. आता वाजले बरोबर 4:30. 3 वाजता घरी आलतो ऑलमोस्ट मी. 1.5 तास बसलो. अर्धा तास झोपलो, जरा थोडा आराम घेतला, मस्त वाटलं. आता डायरेक्ट जायचं आपल्याला. आता आज मग डोक्यात प्लॅन आहे की आज आपण ड्रोन फ्लाय करू आपल्या इथं बैलगाडा घाटात. सो आपल्याला आहे ना पूर्ण व्ह्यू भेटेल. आणि प्लस माझा आहे ना या ड्रोनला जरा प्रॉब्लेम आहे एक. तो जर डिटेक्ट झाला परत तर आपण रिपेअरिंगवाले का उद्या जाऊ. दादा निस्ती काय नाही बघतो काय तू? हा सोन निगमच्या पोटा पाहिजे तो काय तू? हा हा 4:30 वाजलेले. 1 तास बरं फक्त आहे ना. सॉरी 1 अर्धा तास आपण आहे ना गोट्यात थांबू आणि नंतर आपण ड्रोन फ्लाय करायचो. मला वाटते 5:30 नंतर जायला पाहिजे, कारण जरा ऊन कमी होईल त्यावेळेस. आता लय ऊन आहे ना, त्याच्यामुळे एवढं खास फुटेज नाही भेटणार. आणि नेमका फिल्टर पण आपला आहे ना तो एक हरवलेला आहे. सगळ्यात जो आपला भारी फिल्टर होतो तोच हरवलाय. गोट्या पोर आहे. कोण कोण आहे काय माहिती. रितेश टेडी घेऊन रितेश तू कोणा टेडी घेऊन? तू दगड घेऊन जा. तू दगड घेऊन जा. तसले डे बी नाही जातात का आमच्याकडे. शिलवटी दे, हे दे, ते दे, कासरा दे, बांधरा दे, टोपण दे, बैल दे, चाबूक दे. असले डे असते आमचे. आमच्या डे नाही तारीख असते. मग घरी नाही घरी असत की पडी डे, चेंबवडे. के पियुष आला बघा. सीओचे भाऊ नाही. सीओ नाही सीए रे. काय टेडी बिअर दिला का? कोणत्या कलरचा होता? बसते बंद कर नको. एवढा मोठा आहे. जगातली सर्वात मोठी सावड सुमित आणि आचारी लोंढे. काय म्हणतोय? पातळ झाला तू, कमी झाला पण. याच्या मटणामध्ये 4-5 वेळा. ब्युटिफुल सिद्धी मुसेवाला लोंढे. केवढा आहे हवा घेऊन राहिली तिची. आता चाललो आपण बैलगाडा घाट. ड्रोन फ्लाय करायचं आपल्याला आज. त्याच्यात पण ड्रोन मध्ये ना ते अँटिनाचं काहीतरी दाबलं. सॉरी अँटिनाच झालं. अँटिनाचं जरा लूज आहेच, पण ते गिम्बलचं पण काहीतरी दाखवते. त्या ड्रोन रिपेअरिंग वाल्याला दाखवायचं लागणार आपल्याला बरं का, त्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो.